पुण्यात भाजपनं अर्ज मागे घ्यायला लावल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या. पतीलाही अश्रू अनावर. भाजपवरील याआधीच्या टीकेमुळे कार्यकर्त्यांचा पूजा मोरेंवर रोष. सोशल मीडियावर ट्रोल केल्याप्रकरणी भाजपच्या पूजा मोरेंची पुणे पोलिसांकडे तक्रार. ट्रोल केलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी. गुन्हेगारांना राष्ट्रवादीमधून उमेदवारी दिली नाही. काही जागा आरपीआय खरात गटाला दिल्यात. मित्रपक्षांना कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न. गुंड गजा मारण्याची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपानंतर अजित पवारांचं रिपाई खरात गटाकडे बोट. अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेल सचिन खरातांची प्रतिक्रिया. पुण्यात शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या उमेदवारानं खाल्ला. एकाच प्रभागामध्ये 2 जणांना एबी फॉर्म दिल्यानं मोठा वाद. तर फॉर्म माझ्याकडून फाटला म्हणत उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळींचा आरोप फेटाळला. मुंबईमध्ये एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून भाजपचा इच्छुक उमेदवार गायब. दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली. निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध. सांगलीच्या मिरजेमध्ये अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला. गाड्यांची तोडफोड. शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवाराच्या समर्थकांना केल्याचा आरोप. तर सागर वनखंडे यांनी आरोप फेटाळले. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत विरोधात घोषणाबाजी. निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते पुन्हा आक्रमक. उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणेंचं नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन. प्रभाग क्रमांक 29 मधून सुधाकर बडगुजरांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज भाजपकडून ग्राह्य. शहाणे अपक्ष लढण्यावर ठाम. निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले. माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा आरोप. तर माझ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत कुणालाही पैसे मागितले नाहीत. चव्हाणांनी आरोप फेटाळले. अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब. गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नाही. मनसे जिल्हाध्यक्षांची माहिती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय. शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची चर्चा. ठाकरे बंधूंचा वचननामा आज फायनल होणार. 4 जानेवारीला वचननामा प्रकाशित केल्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संयुक्त सभा.